नमस्कार आज साहब। आपका यहाँ पे नाथ बाजी से आपको स्वागत करते हैं हम नाथ बाजी से। ये आपले संचालक डिस्ट्रीब्युटर आहे बागडी बीज भंडार पुसद, हे पूर्ण आपलं सांभाळतं, आपलं मार्केटिंग फील्ड पाहतात तुम्ही। हे जे संकेत हे वाण आए आप शर्मा जी देखने के लिए, आपको कैसा लगे संकेत पराठी? साहेब मी आतापर्यंत बाकी कंपन्यांचे खूप प्लॉट बघितले, पण हे त्या बाकी वाणापेक्षा सर्वात यावेळेस सर्वात चांगलं आणि उत्कृष्ट वाण आहे। आणि याला कसं आहे, फळफांद्या वगैरे भरपूर आहेत आणि हे सिरीज आहे पहा। याला कसं एकसारखी सिरीज आहे आणि याच्यात कसं आहे, जे ड्रॉपिंगचं प्रमाण आहे, बाकी वाणामध्ये मी आता 2-4 प्लॉट बघितले, त्याच्यात कसं आहे ड्रॉपिंगचं प्रमाण जास्त आहे, पण याच्यात ड्रॉपिंग बिलकुलसुद्धा नाही। आणि याच्यात फवारणीचं आता विचारलं मी तर याच्यात कसं आहे, फवारणी बी कमी केलेली आहे। बरोबर, याच्यात कसं आहे, खताची डोस जी बी कमी आहे आणि फवारणीचा खर्चही कमी आहे याला, आणि सचिन पेस्टचा अटॅक कमी आहे, याच्यात प्रतिकार शक्ती भरपूर आहे। उंच किती आहे पराठी? आणि हाईट खूप छान आहे। आतापर्यंत कोणती व्हेरायटीची, यावर्षी तरी पाणी जास्त झाल्यामुळं तर कोणत्याच व्हेरायटीची एवढी हाईटही नाही आणि याच्यावरी होऊ शकत नाही, याच्यावरी होऊ शकत नाही। वाण खूप चांगला आहे, लय झाली जास्तीत जास्त एवढी बोंडाची संख्या आहे, सिरीजच आहे रे पूर्ण। बोंड मीडियम साईज आहे, पण तिथले आम्ही जे काही म्हणजे झाडं बघितले त्याच्यात कसं आहे, ते झाडं म्हणजे बोंडाचं आकार जे आहे थोडंसं लंबुळक असल्यामुळं त्याची पिकिंग क्वालिटी त्याची जी आहे, जे आपण वेचायला जातो तर ते अतिशय सोपं जात आहे। आणि टेबलला जसं आपण त्याची लांबी बघितली, टेबलला पण खूप छान आहे, ती बाकी वाणापेक्षा खूप छान आहे। आणि उत्पन्नाला जर का आपण बघितलं, आपण आता बघितलं तर जवळपास 15 क्विंटलच्या वरी। नाही, मी गेल्या वर्षी लावलं होतं याच प्लॉट मध्ये, आणि या प्लॉट मध्ये मला 17.5चा ॲव्हरेज आलेला आहे, 53 क्विंटल, 3.25 एकर मध्ये। आणि या वर्षी सुद्धा मी त्याच्या वरी काढणारा ही माझी गॅरंटी आहे। कसं दादा तुम्ही नियोजन कसं केलं या प्लॉट? मी या प्लॉटच्या सुरुवातीला कॉन्फिडर आणि हुमिकची फवारणी केली, फक्त याच्यावर 4 फवारण्या झाल्या आणि 2 डोसेस झाले। पहिला डोस 3 पोत्याचा दिला, कमी लहान असल्यामुळे, आणि नंतर याची जेव्हा फ्लॉवरिंगच्या पिरियडमध्ये येतो ना त्यावेळेस मी याला 15 पोते खताचा डोस दिलेला आहे। म्हणजे खत भरपूर, जेव्हा त्याला ताकद लागते त्यावेळेस मी याला 15 पोते खत दिलं। आणि त्या एका दिवशी जेव्हा फ्लॉवरिंग होते तेव्हा एका दिवशी एका झाडाला 15 ते 20 फुलाची संख्या होती, आणि हे पिरियड 15 दिवस सारखं चाललं। आणि त्या 15 दिवसामध्ये एवढं हे 110 बोंड जे आहे या झाडाला आहे, ती त्या खताची आणि त्या क्वालिटीची म्हणजे झाडाची त्याच्यावरती अवलंबून आहे। आणि त्याच्यामुळे मला हे 2 वर्षापासून अगदी आवडलेलं पीक आहे, त्याच्यामुळे मी हे लावत आहे। आणि मी दुकानात चालक असल्यामुळे मला दुकानावर जास्तीत जास्त माझ्यामुळे मागणी आहे की संतोष भाऊनं लावलेलं वाण आहे आणि सगळ्यात जास्त उत्पादन येते आणि रोगकारक शक्ती याच्यामध्ये खूप सहन करण्याची हे आहे, त्याच्यामुळे हे वाण सगळ्याला आवडलेलं आहे। आणि यावर्षी तर मी 500 पाकिट विकलं, पुढच्या वर्षी 2000 पाकिट विकल एवढी मला गॅरंटी आहे। आणि साहेब आता शेतकरी बंधूंना आपण एक विनंती करू शकतो, एक आव्हान करू शकतो की तुम्ही येणाऱ्या वर्षी की बा हे याचं जे अंतर आहे, या वाणाचं एक वैशिष्ट्य आहे की याला अंतर एक 6x2 असं अंतर पाहिजे। कारण की ही जे जात आहे, हे वाण जे आहे हे उंचीला खूप आहे, उभाट आहे आणि उंचीला खूप वाढते, हाईट जास्त आहे आणि याचे ब्रांचेस वगैरे जास्त करते। याला म्हणजे कसं आहे, बोंडची जी संख्या आहे, हे जे सिरीज आहे, हे सिरीज एकसारखी जास्त लागते। हे पाहिजे सिरीज आहे, याला दाखवली। आणि पाणी जास्त असल्यावर सुद्धा, आणि हे जे झाडाचं जे बूड आहे, हे झाडाचं जे मेन बूड आहे ते बूड हे खूप मजबूत आहे। हे जे झाडाचं बूड आहे हे खूप मजबूत आहे। चिमट्याने सुद्धा खाल्लं जात नाही। आपलं म्हणणं एकच आहे, शेतकऱ्यांना आपण आवाहन करू की येणाऱ्या वर्षी तुम्ही तुमच्या हिशोबानं समजा 2 पॅकेट 3 पॅकेट तुम्ही लावू शकता। धन्यवाद सर।